हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 मधील सराव संच 3.2 सोडवणार आहोत. सराव संच 3.2 मधील पहिला प्रॉब्लेम आहे. दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेमी व 4.8 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? आता इथं आपल्याला दोन त्रिज्या दिलेल्या आहेत आणि वर्तुळे जी आहेत ती आंतरस्पर्शी आहेत. म्हणजे एक वर्तुळ असा असेल आणि त्याच्यामध्ये एक छोटासा वर्तुळ असेल ज्याचा स्पर्शबिंदू 1 आहे. हे आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत ज्यांचं त्रिज्या जी आहे ती त्रिज्या, एकाची त्रिज्या आहे 3.5 सेमी आणि दुसऱ्याची त्रिज्या आहे 4.8 सेमी. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल लहान वर्तुळाची त्रिज्या, दोन वर्तुळे आहेत ती आंतरस्पर्शी आहेत, त्याच्यामुळे एक वर्तुळ लहान आहे ज्याची त्रिज्या आपण R1 पकडूया 3.5 सेमी. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, आता त्रिज्या ज्याची मोठी आहे त्याला आपल्याला मोठा वर्तुळ म्हणायचं आहे. R2 बरोबर 4.8 सेमी. आता दोन वर्तुळे काय आहेत? आंतरस्पर्शी आहेत. म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळांच्या, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच केंद्रातील अंतर बरोबर R2 मायनस R1. म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 4.8, लहान वर्तुळाची त्रिज्या आहे 3.5. म्हणजे वजाबाकी येते 1.3 सेमी. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर 1.3 सेमी. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? समजा एका वर्तुळाची त्रिज्या R1 बरोबर 5.5 सेमी. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर 4.2 सेमी. आता ही दिलेली वर्तुळे जे आहेत ती काय आहेत? बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. आणि बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2. म्हणजेच 5.5 अधिक 4.2. 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 9.7 सेमी. केंद्रातील अंतर 9.7 सेमी आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 2.8 सेमी असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी वर्तुळे काढा. म्हणजे 2 वर्तुळे दिलेली आहेत, 4 सेमी त्रिज्या आणि 2.8 सेमी त्रिज्येची. पण हे 2 वर्तुळे जे आहेत, 4 सेमी आणि 2.8 सेमी त्रिज्येची वर्तुळे बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी अशी दोन्हीही स्पर्शी वर्तुळे आपल्याला काढायची आहेत. आता आपण काय करूया, आधी बाह्यस्पर्शी वर्तुळ काढूया. आधी आपण काय करूया, 4 सेमी असलेली त्रिज्याचा वर्तुळ काढूया. 4 सेमी त्रिज्या म्हणजे पट्टी घ्यायची आपल्याला. पट्टीवरती 0 पासून काय करायचं आपल्याला, कंपासचं एक टोक ठेवा 0वर आणि दुसरं टोक कितीवरती आलं पाहिजे, 4 वरती आलं पाहिजे. तर आपलं 4 सेमी अंतर काय होतं, पूर्ण होतं. हे आता 4 सेमी अंतर मी घेतलेलं आहे कंपासमध्ये. आता हे 4 सेमी अंतर घेतल्यानंतर मी काय करणार, 4 सेमी अंतराचा मी वर्तुळ काढणार आहे. 4 सेमी त्रिज्येचा मी एक वर्तुळ मोठा काढून घेतलेला आहे. आता दुसरा जो वर्तुळ काढायचा आहे तो मला 2.8 सेमी त्रिज्येचा काढायचा आहे. आता 2.8 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढताना मला बाह्यस्पर्शी वर्तुळ काढायचं आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, केंद्रबिंदूपासून 2.8 सेमी अंतर घ्यायचं आहे. आता हा मी काय करणार आहे, हा जो वर्तुळाचा 4 सेमी वर्तुळाचा ज्या परिघावरचा एक बिंदू मी गृहीत धरणार आहे, कारण या बिंदूमधनं मला स्पर्श करणारा 2.8 सेमीचा वर्तुळ काढायचा आहे. म्हणजे मी आधी काय करणार, पट्टीवरती 2.8 सेमी त्रिज्या आधी मोजून घेणार आहे. 2.8 सेमी त्रिज्या मोजून घेत असताना 2च्या समोर 2.5 ही जी मोठी जी रेषा आहे ती रेषा सोडून पुढं मला 3 रेषा मोजाव्या लागतील. म्हणजे 2च्या नंतर 8वी रेष ही 2.8 सेमी त्रिज्या मोजून मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने वर्तुळ काढत आहे. आता हा जो वर्तुळ आहे तो कितीचा आहे, 2.8 सेमी त्रिज्येचा आहे. वर्तुळ केंद्रबिंदूपासून हे अंतर म्हणजे त्रिज्या येईल, हे 2.8 सेमी. समजा आपण याला ए नाव देऊया, याला बी नाव देऊया आणि या स्पर्शबिंदूला सी नाव देऊया. अशा पद्धतीने आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ काढलेली आहेत. अशीच आपल्याला काय काढायचं आहेत, याच त्रिज्येची अंतरस्पर्शी वर्तुळे काढायची आहेत. मी 4 सेमी अंतर कंपासमध्ये घेतलेलं आहे. 4 सेमी अंतराचा मी एक वर्तुळ काढून घेणार आहे आणि मग त्यामध्ये मी 2.8 सेमी त्रिज्येचा एक वर्तुळ काढणार आहे. आता मी काय करणार आहे, 2.8 सेमी त्रिज्याचा मी काय करणार आहे, आधी केंद्रबिंदू काढून घेणार आहे आणि मग इथून काय करेन, मी 2.8 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढेल, जो की या स्पर्श बिंदूतून तो काय होईल, असा स्पर्श होईल. अशा पद्धतीने हा 2.8 सेमी त्रिज्येचा वर्तुळ आहे आणि ही 4 सेमी त्रिज्येचा वर्तुळ आहे. म्हणजे याला आपण समजा ए नाव देऊया त्रिज्येला, या वर्तुळ केंद्रबिंदूला, आणि याला बी नाव देऊया आणि हा सी. अशा पद्धतीने आपण आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे दिलेल्या त्रिज्येची काढलेली आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, आकृतीमध्ये केंद्र पी आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात. बिंदू आर मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते. तर रेख ए पी समांतर आहे रेख बी क्यू, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्रिकोण ए पी आर समरूप आहे त्रिकोण आर क्यू बी, हे सिद्ध करायचं आहे. आणि जर कोण पी ए आरचे माप 35 अंश असेल तर कोण आर क्यू बीचे माप आपल्याला ठरवायचं आहे. चला तर मग आधी आपण केंद्रबिंदू पी आणि केंद्रबिंदू क्यू असलेली 2 वर्तुळे जी परस्परांना आर या बिंदूमध्ये छेदतात हे आपल्याला काढायचं आहे. आपण इथं पी केंद्रबिंदू असलेली आणि क्यू पी केंद्रबिंदू असलेली 2
स्पर्शवर्तुळे काढलेली आहे जे एकमेकांना आर या बिंदूमध्ये स्पर्श करतात. पी क्यू ही त्रिज्या आहे, तशीच ए पी ही सुद्धा काय आहे, त्रिज्या आहे. आर क्यू ही सुद्धा त्रिज्या आहे आणि क्यू बी ही सुद्धा त्रिज्या आहे. आणि आपण काय केलेले आहे, ए आणि बी हे जे दोन बिंदू आहेत ते आपण जोडून घेतलेले आहेत. का जोडून घेतले तर आपल्याला इथे दोन त्रिकोण मिळाले, जे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, ए पी जो आहे तो ए पी समांतर आहे बी क्यू, म्हणजे ए पी रेख ए पी समांतर आहे बी क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध करण्यासाठी आपण इथे दोन त्रिकोण तयार केलेले आहेत, त्रिकोण पी ए आर आणि त्रिकोण क्यू बी आर. आता पी ए आर आणि क्यू बी आरची जेव्हा आपण विचार करूया तेव्हा पी आर ही काय आहे, वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही वर्तुळाची त्रिज्या ही पी ए सोबत आहे, म्हणजे पी ए एकरूप आहे पी आर, तसंच आर क्यू एकरूप आहे क्यू बी. आणि हा जो कोण आहे, आता हे जे त्रिकोण आहेत हे जे दोन त्रिकोण आहेत, ही आणि ही त्रिज्या असल्यामुळे हे दोन एकरूप आहेत आणि ही आणि ही त्रिज्या असल्यामुळे हे दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे एकाच त्रिकोणाच्या दोन बाजू जर समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो. इथं सुद्धा दोन बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजे हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे, हा सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार एकरूप बाजू समोरील जे कोण असतात, म्हणजे या बाजू समोरील हा कोण आहे, या बाजू समोरील हा कोण आहे, हे दोन कोण काय असतील, एकरूप असतील. तसंच या बाजू समोरील कोण हा आहे आणि या बाजू समोरील कोण हा आहे, म्हणजे हे दोन कोण सुद्धा काय असतील, एकरूप असतील. तर दोन कोण एकरूप आहेत आणि दोन हे जे कोण आहेत, हा एक कोण आणि हा एक कोण, हे दोन विरुद्ध कोण आहेत. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला काय करता येईल, हे जे दोन त्रिकोण आहेत पी आर ए आणि क्यू आर बी, हे क्यू बी आर हे जे दोन त्रिकोण आहेत ते त्रिकोण आपल्याला काय करता येतील, एकरूप दाखवता येतील. चला तर मग आपण आधी दाखवूया एकरूप. त्रिकोण पी ए आर व त्रिकोण क्यू बी आर मध्ये काय काय सांगायचं आपल्याला, रेख पी ए एकरूप आहे रेख पी आर, तसेच रेख क्यू बी एकरूप आहे रेख क्यू आर. कशावरून लिहिले हे आपण, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या हा काय असतात, समान लांबीच्या असतात. तसेच कोन पी ए आर एकरूप आहे कोन पी आर ए, कोन क्यू बी आर एकरूप आहे कोन क्यू आर बी. कशावरून लिहिले हे, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. म्हणजेच कसं, आता या बाजूसमोरील ए पी बाजूसमोरील कोण काय आहे, पी आर ए, आणि पी आर बाजूसमोरील कोणता आहे, कोण पी ए आर. म्हणजेच हे दोन कोण एकरूप आहेत. कशा म्हणतो, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. तसेच हे दोन कोण, आता क्यू आर बाजूसमोरील कोण हा काय आहे, आर बी क्यू, आणि क्यू बी बाजूसमोरील कोण कोणता आहे, क्यू आर बी. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. म्हणजे एकरूप बाजूसमोरील कोण सुद्धा एकरूप असतात. त्यानंतर आपल्याला ह्याला एक नाव देता येईल. आता हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत, ए आर पी आणि क्यू आर बी. कोण पी आर ए एकरूप आहे कोण क्यू आर बी. कशावरून, विरुद्ध कोण. समीकरण 2 नाव देऊया. आता समीकरण 1 आणि 2चा जर विचार केला आपण तर आपल्या लक्षात येतं की ही जी बाजू आहे ही बाजू सेम आहे, राईट हँड साईड म्हणजे लेफ्ट हँड साईड सुद्धा सेम येईल, म्हणजे एकरूप येईल.
PARला आपल्याला लिहिता येईल PAB आणि QRB कोणला लिहिता येईल QBA. तेच कोण आहेत पण अंत्यबिंदू मात्र काय आहेत, तेच कोण परंतु अंत्यबिंदू भिन्न. म्हणून रेख AP समांतर आहे रेख BQ. कशावरून लिहू शकतो आपण, संगत कोण कसोटीनुसार. कारण संगत कोण एकरूप आहेत म्हणजे त्या दोन रेषा काय असल्या पाहिजे, समांतर असल्या पाहिजे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, त्रिकोण APR समरूप आहे त्रिकोण RQB. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि ते सिद्ध केलेलंच आहे आपण. हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप आहेत सिद्ध करायचे आहेत. हे दोन कोण काय आहेत, विरुद्ध कोण आहेत म्हणजे ते एकरूप आहेत. आणि हे जे कोण आहेत PAR आणि QBR हे दोन कोणसुद्धा काय आहेत, एकरूप आहेत. हे आपण आधी सिद्ध केलेलंच आहे. आणि त्यानुसार आपल्याला समरूपतेची कोको कसोटी म्हणजे एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार काय असतात, समरूप असतात. हे दोन काय आहेत, विरुद्ध कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत. त्यानंतर आपण वर सिद्धच केलेलं आहे, कोण PAR एकरूप आहे कोण QBR. हे कशावरून सिद्ध केलेलं आहे, आधीच्या प्रॉब्लेममध्ये आधीच्या जो प्रॉब्लेम्स आहे त्याच्यात आपण हे सिद्ध केलेलं आहे विधान 3 वरून. आपण विधान 3 याला नाव देऊया. विधान 3 वरून आपल्याला हे लिहिता येतं. त्यानंतर तिसरा आहे आपल्याला कोण PAR बरोबर 35 अंश दिलेला आहे. तर आपल्याला शोधायचं आहे कोण RQB किती. कोण PAR बरोबर 35 अंश म्हणजेच कोण PRA बरोबर 35 अंश. हे आपण विधान 1 वरून लिहिलेलं आहे. कारण हे दोन कोण काय आहेत, एकरूप आहेत म्हणून. त्यानंतर कोण APR बरोबर काय येईल 110 अंश. त्रिकोण PARचा उरलेला काय आहे, कोण आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. दोन कोणाचं माप 35 आहे 70 अंश म्हणजे उरलेल्या कोणाचं माप किती असणार आहे 110 अंश असणार आहे. कोण APR बरोबर 110 अंश पण आपल्याला माहिती आहे कोण APR एकरूप आहे कोण BQR म्हणजे कोण BQR बरोबर 110 अंश. कोण BQR म्हणजेच RQB बरोबर 110 अंश. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, आकृतीमध्ये केंद्र A व B असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू E मध्ये स्पर्श करतात. रेषा L ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 6 सेमी असतील तर रेख CD ची लांबी किती असेल. म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती किती आहे 4 सेमी आहे आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेमी. तर आपल्याला काय करायचं आहे, CD ची लांबी काढायची आहे. म्हणजे C आणि D याची लांबी आपल्याला काढायची आहे. आपण इथे A केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ काढलेला आहे ज्याची त्रिज्या 4 सेमी आहे आणि B केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ काढलेला आहे ज्याची त्रिज्या 6 सेमी आहे. आणि A आणि B केंद्रबिंदू असलेली ही दोन वर्तुळे एकमेकांना E या बिंदूमध्ये स्पर्श करतात. आणि L ही त्यांची काय आहे सामायिक स्पर्शिका आहे जी अनुक्रमे C आणि D या बिंदूमध्ये काय करते वर्तुळाला स्पर्श
करते. तर आपल्याला काय काढायचं आहे, सी डीची लांबी काढायची आहे. तर सी डीची लांबी काढण्यासाठी आधी आपण काय करूया, सी ए आणि डी बी या त्रिज्या आपण जोडून घेऊया. त्यानंतर ए बी आपण ऑलरेडी जोडलेलंच आहे आणि यावरून आपल्याला काही जे चौकोन मिळणार आहे तो चौकोन आपल्याला काय करायचा आहे, चौकोनांच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, या गोष्टीचा वापर करायचा आहे. आणि मग सी डीची आपल्याला काय काढायची आहे, लांबी काढायची आहे. चला तर मग काढूया. मी इथे फिगर काढून घेतलेली आहे. ए केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ आणि बी केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ. सी ए मी जोडून घेतलेला आहे. त्यानंतर बी डी हे सुद्धा मी जोडून घेतलेलं आहे, कारण या दोन वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत. आणि रेख ए बी हा सुद्धा मी जोडून घेतलेला आहे. आपण काय करूया, हे लिहून घेऊया. जी काही कृती केली आपण, रेख ए सी, रेख ए बी व रेख बी डी काढा. हे आपण काढून घेतलं. काढल्यामुळे काय झालं, इथे बी एम डी आणि ए व बी ही जी दोन वर्तुळाची केंद्रे आहेत, ती दोन वर्तुळाची केंद्रे असलेल्या वर्तुळावर सी आणि डी हे दोन काय आहेत, स्पर्शबिंदू आहेत, जिला यल रेषा काय करते, स्पर्श करते. सी आणि डी हे स्पर्शबिंदू आहेत. या स्पर्शबिंदूमधून यल ही रेषा या दोन वर्तुळाला काय करते, अनुक्रमे स्पर्श करते. तर आपण काय करूया, मग या जोडण्यामुळे काय झालं, बी एम डी हे काय झाले, एकरेषीय बिंदू आहेत. एकरेषीय बिंदू. त्यानंतर ए व बी केंद्रे असलेल्या वर्तुळांचे सी व डी हे स्पर्शबिंदू आहेत. सी व डी हे काय आहेत, स्पर्शबिंदू आहेत, ज्यामध्ये रेषा यल काय करते, दोन्ही वर्तुळाला सी आणि डी मध्ये अनुक्रमे स्पर्श करते. ए केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए सी ही त्रिज्या आहे. ए केंद्र असलेल्या वर्तुळाचे रेख ए सी ही काय आहे, त्रिज्या आहे. आणि बी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख बी डी ही काय आहे, वाटलंच तर तुम्ही आकृतीमध्ये पाहून घ्या. ए सी ही काय आहे, त्रिज्या आहे ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची, आणि बी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची बी डी ही काय आहे, त्रिज्या आहे. म्हणून मला लिहिता येईल इथे बी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख बी डी ही त्रिज्या आहे. आणि ही या दोन त्रिज्या आहेत. ए सी ही त्रिज्या आहे, बी डी ही त्रिज्या आहे, आणि एल ही काय आहे, स्पर्शिका आहे. तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन जो आहे, सी कोन हा 90 अंशाचा आहे आणि डी कोन हा सुद्धा 90 अंशाचा आहे. म्हणजे ए सी डी बरोबर 90 अंश आणि बी डी सी बरोबर 90 अंश. कशावरून लिहिले, हे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार आपण हे लिहिलेलं आहे. कोन ए सी डी बरोबर 90 अंश, कोन बी डी सी बरोबर 90 अंश. हे कशावरून लिहिलं आपण, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथे एक रचना केलेली आहे.
ए एम जोडून घेतलेला आहे, जेणेकरून ए एम हा बी डीला लंब आहे आणि इथे ए एम डी हा जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणजेच मला इथे लिहिता येईल कोन ए एम डी बरोबर 90 अंश. कशावरून लिहिलं? हे रचनावरून लिहिलं. आपण रचनाच तशी केलेली आहे की ए एम डी हा कोन किती असला पाहिजे? 90 अंश असला पाहिजे. मग आता चौकोन ए एम डी सी मध्ये कोन ए सी डी हा 90 अंशाचा आहे, कोन ए एम डी हा 90 अंशाचा आहे, कोन एम डी सी किंवा सी डी एम हा 90 अंशाचा आहे. आता प्रत्येक कोन हा जो तिन्ही कोन आहेत 90 अंशाचा आहेत, म्हणजे उरलेला हा ए कोन सुद्धा 90 अंशाचा असला पाहिजे, कारण हा चौकोन आहे. ए एम डी सी हा काय आहे? चौकोन आहे आणि चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज ही किती असते? 360 अंश असते. आणि म्हणून मला इथे कोन ए हा सुद्धा मला किती अंशाचा लिहिता येईल? 90 अंशाचा लिहिता येईल. आणि मग हा जर कोन 90 अंशाचा असेल तर प्रत्येक कोन हा चौकोनाचा काय झाला? 90 अंशाचा झाला. म्हणजे हा काय आहे? काटकोन चौकोन आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच चौकोन ए सी डी एम हा काय आहे? काटकोन चौकोन आहे. प्रत्येक कोन काटकोन आहे म्हणजे तो काय आहे? काटकोन चौकोन आहे. म्हणजेच थोडक्यात काय? आयत आहे. आयत आहे याचा अर्थ समोरासमोरील बाजू काय असतात? त्या एकरूप असतात. म्हणजे सी डी एकरूप आहे ए एम आणि ए सी एकरूप आहे एम डी. म्हणजे आपल्याला यावरून आपल्याला काय काढता येते? बाजूंची लांबी काढता येते. म्हणजे सी डीची लांबी आपल्याला काढता येते. चला तर मग आपण काय करूया? आता समजून घेतलेलं लिहून घेऊया, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय होईल? सॉल्व्ह होईल. चौकोन ए सी डी एम मध्ये कोन ए सी डी अधिक कोन सी डी एम अधिक कोन डी एम ए अधिक कोन एम ए डी बरोबर एम ए सी बरोबर 360 अंश. हे कशावरून लिहिलं आपण? चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश असते. मग आता आपल्याला माहिती आहे ए सी डी हा कोन 90 अंशाचा आहे, सी डी एम हा कोन सुद्धा 90 अंशाचा आहे, डी एम ए रचनाच केली आपण तशी 90 अंशाचा आहे. इथं लिहून घेतलेला आहे आपण. डी एम ए किंवा ए एम डी 90 अंश. आता आपल्याला काय काढायचं आहे? कोन एम ए सी माहीत नाही आपल्याला, म्हणून आपण तसंच लिहून घेऊया कोन एम ए सी किंवा सी ए एम बरोबर 360 अंश. आता हे 9 त्रिक 27 म्हणजे 270 अंश ह्याची बेरीज येते. 270 अंश अधिक कोन एम ए सी बरोबर 360 अंश. म्हणजे मला एम ए सीचं माप काढण्यासाठी हे 270 इकडं न्यावे लागतील. कोन एम ए सी बरोबर 360 वजा 270. म्हणजे कोन एम ए सी बरोबर किती येईल? 90 अंश येईल. 360 मधून 270 गेले, 90 अंश राहिले. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल चौकोन ए सी डी एम चा प्रत्येक कोन काय आहे? 90 अंश आहे. प्रत्येक कोन 90 अंश आहे. म्हणून चौकोन ए सी डी एम हा काटकोन चौकोन म्हणजेच आयत आहे. म्हणजेच काय आहे? तो आयत आहे. आता आयत आहे म्हणजे आयताच्या काय असतात? सम्मुख बाजू एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा काय असतात? एकरूप असतात. आणि म्हणून मला लिहिता येईल सम्मुख भुजा ज्या आहेत ते मी इथे एकरूप दाखवणार आहे. ए सी बरोबर एम डी आणि सी डी बरोबर ए एम.
आलं लक्षात? ह्याला मी काय करणार आहे, विधान 1 नाव देणार आहे. त्यानंतर BMD हे एक रेषीय बिंदू आहेत, म्हणजे BD बरोबर BM प्लस MD. हे कशावरून लिहिलं, BMD. आता मला माहिती आहे BD किती आहे. BD म्हणजे वर्तुळाची काय आहे का, नाही दिलेलं अंतर आहे BD 6 आहे. BM आपल्याला काढायचं आहे आणि MD दिलेला आहे 4. सॉरी, BM आपल्याला काढायचा आहे आणि MD जे दिलेला आहे तो 4 दिलेला आहे. म्हणजे BM मला काढता येईल, BM बरोबर 6 वजा 4 म्हणजेच 2 येईल. तसंच मला काय काढता येईल, AB बरोबर AE अधिक EB. AB बरोबर AE म्हणजे 4 सेमी, कारण AE जे आहे ते काय आहे, अंतर त्रिज्या आहे वर्तुळाची, आणि EB हे सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे 6 4 10. ABचं अंतर किती येईल, 10 येईल. आता कोण जो AMB हा आहे तो 90 अंशाचा आहे, जशी रचना आपण केलेली आहे. म्हणजेच आपल्याला त्रिकोण AMB हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार मला लिहिता येईल AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक BM वर्ग. वाटलंच तर एकदा आपण फिगर घेऊन बघून घेऊया. आता हा AMB हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे, कारण हा कोण 90 अंशाचा आहे, म्हणजे हा कोण सुद्धा किती असेल, 90 अंशाचा असेल. आणि म्हणून त्रिकोण AMB हा काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग म्हणजे आता AB हा काय आहे, कर्णवर्ग आहे. AB हा कर्णाचा वर्ग येईल, आणि कर्णाचा वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग. आता आपल्याला AB वर्ग आपल्याला माहिती आहे, AB 10 आलेला आहे, आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कारण इथं जो बिंदू आहे छेदनबिंदू E आहे, AE ही काय आहे, ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि EB ही या वर्तुळाची त्रिज्या आहे. म्हणजे 4 अधिक 6 म्हणजे किती येईल, 10 येईल. हे अंतर आपल्याला माहिती आहे. आणि MB अंतर आपण काढलेलं आहे, कारण BMD हे काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. आणि MD हा आपला किती आहे, ह्या AC बरोबर येईल. AC आपला जो आहे तो 4 आहे. MB माहीत नाही आपल्याला, पण BD माहिती आहे आपल्याला. BD ही 6 आहे, म्हणजे MB किती आला, 2 आला. म्हणजे हे 10 आहे, हे 2 आहे, म्हणजे आपल्याला AM काढता येईल. आणि आपण AM जर काढला तर AM ची लांबी ही CD बरोबर आहे, कारण हा आयत आहे, म्हणजे समोरासमोरील बाजू आयताच्या एकरूप असतात, हे आपण आधीच सांगितलेलं आहे. यावरून आपल्याला CD काढता येतो. AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक BM वर्ग. AB ची किंमत ठेवून घेऊया 10. AB ची किंमत 10 आहे, AM आपल्याला काढायचं आहे, BM 2 आहे. म्हणजे 10 वर्ग बरोबर AM वर्ग अधिक 2 वर्ग. आपल्याला AM ची किंमत काढायचं, म्हणून लेफ्ट हँड साईडला मी AM वर्ग लिहिणार आहे. आणि 10 वर्ग वजा 2 वर्ग येईल. 10चा वर्ग म्हणजे 100, 2चा वर्ग 4, 100 वजा 4 म्हणजे 96. AM वर्ग बरोबर 96. AM बरोबर काय येईल मग, वर्गमुळात 96 म्हणजे 16 96. आपण त्याचे अवयव पाडून घेतले आहेत. 16 ही वर्ग संख्या आहे, त्यामुळे वर्गमूळ त्याचं 4 येईल, आणि वर्गमुळात 6 ॲज इट इज राहतील. म्हणजे आपण AM बरोबर CD हे विधान 1 वरून आपण लिहिलेलं आहे, कारण विधान 1 आपण सांगितलेलं आहे की आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणून AM बरोबर CD विधान 1 वरून लिहिलेलं आहे. म्हणजे AM ची आपण जी लांबी काढलेली आहे 4 वर्गमुळात 6 सेमी, तीच लांबी कशाची येईल, ती CD येईल, कारण CD म्हणजेच AM आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. म्हणजे CD ची जी लांबी आहे ती किती आली, 4 वर्गमुळात 6 सेमी. अशा पद्धतीने आपण जो सराव संच जो आहे तो 3.2 हा पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.